Good evening, students. Am I audible, students? आवाज क्लिअर आहे का? Okay. I'm sharing my screen. No, who is saying no? आवाज येत नाहीये का बाकीच्या मुलांना? सगळ्यांनी सांगा चॅट बॉक्स मध्ये. Everyone is saying voice is clear. Ram, please check your network. किंवा मग प्लेस चेंज कर तुझी. ओके. सो व्हॉट वी हॅव कम्प्लिटेड. आपण कोणता लेसन पाहत होतो तर ट्रान्सपोर्ट. 14th लेसन दॅट इज ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहतूक. तर आपण 3 टाइप्स पाहिले होते. जसं फर्स्ट वन इज वॉकिंग, देन सायकलिंग अँड देन ड्रायव्हिंग, है ना. तर या तिन्ही टाइप मध्ये सगळ्यात जास्त वेळ कशासाठी लागतो तर वॉकिंगसाठी. म्हणजे आपल्याला स्कूलला जायचंय फॉर एक्झाम्पल, तर आपण वॉकिंग करून गेलो तर जास्त वेळ लागणार आहे. त्याच्यानंतर जर सायकलने गेलो आपण तर थोडासा कमी वेळ लागेल. आणि आपल्याकडचं जे सामान असेल, आपल्याकडे काय लगेज असेल, ते सुद्धा आपण सायकलवरती कॅरी करू शकतो. आणि जर कारने गेलो तर काही प्रश्नच नाही. त्याच्यामध्ये तर आपण अजून स्पीडीली आपण स्कूलला पोहोचू शकतो. प्लस कम्फर्टेबल पण आहे. आपलं जे प्रवास होणार आहे तो कम्फर्टेबल असणार आहे. ट्रॅव्हलिंग आपलं कम्फर्टेबल असणार आहे कारमध्ये कम्पेअर टू सायकल. सायकलवर तरी आपल्याला पेडल चालवावे लागतील, आपल्याला फोर्स अप्लाय करावा लागेल. कसं असणार आहे कम्फर्टेबल ट्रॅव्हलिंग. मॉडर्न मीन्स ऑफ मॅनी ऍडव्हान्टेजेस. म्हणजे हे जे ट्रान्सपोर्ट म्हणजे आधुनिक वाहतुकीची साधने. कारण पूर्वी ते नव्हती. एन्शियंट टाइम्स मध्ये बैलगाडी किंवा हे अशा प्रकारचा घोडा किंवा अजून काही प्राण्यांचा यूज केला जायचा वाहतुकीसाठी, किंवा मग पायी चाललं जायचं. त्याच्यानंतर सायकल आली, है ना. त्याच्यानंतर काही दिवसांनी बैलगाडी किंवा घोडागाडी याचा वापर होऊ लागला, की अॅनिमलच्या साह्याने त्या गाड्या ओढल्या जायच्या. त्याच्यानंतर हे सायकल वगैरे आली. त्याच्यानंतर हळूहळू
एसटी किंवा हे अशा ह्या मॉडर्न मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट म्हणजे आधुनिक वाहतुकीची साधने हळूहळू येत गेली. त्याच्यानंतर आता तर लोक विमानाने प्रवास करतात, जहाजांमधून प्रवास करतात, म्हणजे पाण्यातून पण जाऊ शकतो आपण, हवेतून पण जाऊ शकतो, बाय रोड पण जाऊ शकतो. म्हणजे हे सगळे काय आहेत, मॉडर्न मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. आणि त्याचे ऍडव्हान्टेजेस म्हणजे फायदे काय आहेत, तर वर्क गेट्स डन सुनर, म्हणजे आपलं जे काम आहे ते लवकर होतं. आपल्याला जे काम करण्यासाठी जायचंय, स्कूलला जायचंय किंवा अजून ऑफिसला जायचंय, कुठल्या कामासाठी जायचंय, तर आपण फास्ट पोहोचू तिथे किंवा वेळेवर पोहोचू, कमी वेळेमध्ये पोहोचू. खूप लवकर घरातून निघायची गरज नाही आपल्याला. त्याच्यानंतर टाइम अँड एफर्ट्स आर सेव्ड. तर चालत जाण्यामध्ये टाइम लागणार आहे, त्याचबरोबर एफर्ट्स लागणार आहेत, म्हणजे किंवा सायकलवर जाण्यामध्ये काय लागणार आहे, एफर्ट्स. आपल्याला सायकल स्वतः चालवावी लागणार आहे. चालत जाणार तर आपल्याला वेळ लागणार आहे, पाय दुखणार आपले, खूप लांबचा प्रवास असेल तर. तर टाइम आणि एफर्ट्स आपलं वाचतो. ट्रेड इज फॅसिलिटेटेड, म्हणजे व्यापार पण इझी झालेला आहे, सोपा झालेला आहे. ट्रेड जो आहे, व्यापार, वाहतूक, म्हणजे वाहतुकीच्या साधनांमुळे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी व्यापार करण्यासाठी जाणे सुद्धा सोपं झालं. डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड आर नाऊ कनेक्टेड ड्यू टू ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज. जगातले जे वेगवेगळे ठिकाण आहेत ते आता एकमेकांशी कनेक्ट झालेत. म्हणजे मी आताच तुम्हाला सांगितलं की आपण एरोप्लेन मध्ये प्रवास करू शकतो. एरोप्लेननी एका दिवसात आपण दुसऱ्या देशामध्ये जाऊ शकतो, किंवा जहाजांमधून खूप मोठ्या ट्रान्सपोर्ट केला जातो, इम्पोर्ट एक्सपोर्ट केला जातो. जहाजांमध्ये खूप सगळं सामान ठेवून दुसऱ्या कंट्रीमध्ये आपल्या इकडचे फ्रुट्स असतील किंवा हे असतील तर ट्रान्सपोर्ट केले जातात. As so many things are easily available, the lifestyle of people has improved. The facilities of tourism, health, education, etc. have become speedier. ऐकू येतंय सगळ्यांना? Is it clear? Okay. द ट्रान्सपोर्ट ऑफ गुड इव्हन ऑन ग्लोबल लेवल हॅज बिकम सिम्पल अँड इझी. म्हणजे ग्लोबल लेवल म्हणजे काय, ग्लोबल म्हणजे काय, दुसऱ्या देशांमध्ये ट्रान्सपोर्ट करणं, म्हणजे जागतिक पातळीवर. म्हणजेच काय, वेगवेगळ्या जगामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी, जगामध्ये कुठलंही ठिकाण असेल, अमेरिका, जपान, कुठलाही देश घ्या, तिथे सुद्धा ट्रान्सपोर्ट करणं आता सिम्पल आणि इझी झालेलं आहे. ऍज सो मेनी थिंग्स इझिली अवेलेबल, द लाईफस्टाईल ऑफ पीपल इम्प्रूव्ह. म्हणजे खूप सगळ्या गोष्टी आता इझिली अवेलेबल झाल्या, तिकडच्या देशातून इकडे येतात किंवा आपल्या ठिकाणावरून दुसऱ्या राज्यांमध्ये किंवा दुसऱ्या देशांमध्ये जातात. त्याच्यामुळे काय झालंय, लाईफस्टाईल इझी झालंय. आता फॉर एक्झाम्पल कपड्यांचं एक्झाम्पल घ्या, जसं पंजाबमध्ये पंजाबी ड्रेस घालायचे, किंवा आपल्या इकडची साडी, नऊवारी साडी, किंवा हे महाराष्ट्रीयन जो पेहनावा आहे तो तिकडे आपण ट्रान्सपोर्ट करू शकतो. तिकडचे कपडे घेऊन आपण इकडे वेस्टर्न, जसं आपण हे टी शर्ट्स वगैरे, हे काय आहेत, वेस्टर्न. पूर्वी आपल्या इथे असे कपडे आपण वापरत नव्हतो, पण जग जवळ आलेलं आहे, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी अवेलेबल झालीये, म्हणून आता इवन प्रत्येक जण आता टी शर्ट, जीन्स हे पेहनावा ऍक्च्युली. लाईफ मॉडर्न मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट अवेलेबल झालंय. एका देशातून दुसऱ्या देशामध्ये ट्रान्सपोर्ट करणं सोपं झालंय. तिकडून काही गोष्टी इकडे आल्या, इकडच्या काही गोष्टी तिकडे गेल्या, आणि मग इथले लोक पण त्या लोकांप्रमाणे आता टी शर्ट आपण स्वतः इथे मिलमध्ये प्रोड्यूस करतो. टी शर्ट परदेशातला पेहनावा आहे है ना. त्याचप्रमाणे खाण्यापिण्याच्या गोष्टी असतील, तर फॉरेन कंट्री मधले ऍपल वगैरे इकडे येतात. हे आपण म्हणतो ना इम्पोर्टेड, हे फ्रुट्स इम्पोर्टेड आहेत, म्हणजे खूप ते महाग पण असतात, पण कारण ते दुसऱ्या देशांमधून मागवलेले असतात. ड्राय फ्रुट्स, अशा खूप सगळ्या गोष्टी आहेत की ह्या देशातून त्या देशामध्ये. आपल्या इकडे आंबे खूप जास्त प्रमाणात पिकतात कोकणामध्ये, मग ते परदेशामध्ये ट्रान्सपोर्ट केले जातात. तर हे सगळं कशामुळे शक्य, तर ह्या सगळ्या ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीमुळे.
द फॅसिलिटीज ऑफ टुरिझम, हेल्थ, एज्युकेशन हॅव बिकम स्पीडियर. टुरिझम म्हणजे काय? एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी फिरायला जाणे, ट्रिप किंवा पिकनिकसाठी जाणे, त्याला काय बोलतात? टुरिझम. तर टुरिझम सुद्धा फास्ट झालेलं आहे. तिकडच्या देशातले लोक पटकन इकडे येऊ शकतात. त्यांना आपल्या इथलं ठिकाण पाहायचंय, ताजमहाल पाहायचंय फॉर एक्झाम्पल, तर ते इझिली सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. एरोप्लेन आहेत, शिप्स आहेत, कुठूनही ते प्रवास करू शकतात. खूप सगळ्या एअरलाईन्स आहेत, म्हणजे खूप सगळ्या कंपन्या आहेत. एरोप्लेन पण खूप झालेले आहेत आता वेगवेगळ्या कंपन्यांचे. तर इझिली ते येऊ शकतात, पटकन त्यांना तिकीट पण अवेलेबल होतं. त्याच्याच प्रमाणे हेल्थ हेल्थ सुद्धा स्पीडियर झाली. म्हणजे इव्हन काही काही असे आजार असतात की आपल्या देशामध्ये त्याचा इलाज होऊ शकत नाही. फॉरेनचे डॉक्टर्स तिकडून इकडे येतात आपला इलाज करण्यासाठी, किंवा इकडचे डॉक्टर तिकडे जातात. तर म्हणजे हेल्थ वाईज सुद्धा आता ह्या सगळ्या फॅसिलिटीज फास्ट झालेल्या आहेत. एज्युकेशन, आपल्या इथली बरीचशी मुलं परदेशामध्ये शिकायला जातात, तिकडून इकडे पर्टिक्युलर त्यांना काही संस्कृत शिकायचंय फॉर एक्झाम्पल, किंवा मराठी लँग्वेज शिकायची, तर तिकडचे लोक इकडे येतात. किंवा आपल्याला इकडून तिकडे जाऊन तिकडचं एज्युकेशन, फॉरेन एज्युकेशन सुद्धा घेतात. तर ह्या सगळ्या फॅसिलिटीज आता फास्ट झालेल्या आहेत. ड्यू टू व्हॅरियस मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट द वर्ल्ड हॅज बिकम क्लोजर. तर हे जग सगळं कसं आलेलं, जवळ आलेलं एकमेकांच्या. ह्या ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीमुळे जग एकमेकांच्या खूप जवळ आलंय आता. हे लास्ट टाइम आपण लर्न केलं होतं. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, तर काही मुलं आहेत रोड क्रॉस करतायत, आणि तो जो डिवायडर आहे त्याच्यावरती ती मुलं उभा आहेत, आणि त्यांना त्या आवाजाचा खूप त्रास होतोय. डोळ्यामध्ये धूर जातो, तो एक मुलगा डोळे चोळतोय, है ना. सो असं एक पिक्चर आपण लास्ट टाइम पाहिलं होतं. झेब्रा क्रॉसिंग वरती मुले उभे आहेत, त्यांना रोड क्रॉस करायचा आहे, पण प्रदूषण आणि धूर पण दिसतोय आपल्याला, खूप सगळा स्मोक दिसतोय. म्हणजेच काय आहे, तिथे खूप जास्त पोल्युशन आहे, खूप सगळ्या ट्रॅफिक आहे. त्याच्यामुळे काय होतंय, आवाज पण खूप जास्त होतोय, आणि धूर पण खूप जास्त झालेला आहे. त्याचमुळे नॉईज पोल्युशन होतंय, नॉईज पोल्युशन अँड सॉरी एअर पोल्युशन होतंय. अँड हे सेकंड पिक्चर जे आहे ते बघा. सेकंड पिक्चर मध्ये सुद्धा थोडेसे प्लांट्स आहेत रोडच्या साईडला. फ्लॅग दिसते. स्क्रीन दिसत नाहीये का? हो. अदर स्टुडंट, स्क्रीन दिसतीये का? साऊंड इज ब्रेकिंग. ओके ओके, 1 मिनिट. परत एकदा शेअर करते मी. आता दिसतीये का सांगा मला? यस. एव्हरीवन, सगळ्यांना दिसतीये? पिक्चर पिक्चर आहे त्याच्यामधले जे कसे असे डल झाले, त्यांचा कलर त्यामुळे प्रदूषणामुळे त्या झाडांवरती परिणाम होतोय. खूप सगळे ह्या धुरामध्ये कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड अशा प्रकारचे घातक हे असतात, तर ते वायू प्रदूषित करतात. असे घटक असतात की ज्याने हे वायू प्रदूषण होतं. वेअर हॅव द चिल्ड्रन स्टॉप? मिडल इन रोड है ना.
ते सगळे किड्स जे आहेत ते थांबलेले आहेत, त्यांना रोड क्रॉस करायचा आहे. व्हाय हॅव दे स्टॉप देअर? बिकॉज दे वॉन्ट टू क्रॉस द रोड. व्हॉट आर द चिल्ड्रन डुईंग? चिल्ड्रन आर इन व्हेरी ट्रबल, है ना. व्हॉट इज ट्रबल इन देम? त्यांना काय कशाचा त्रास होतोय तर नॉईज ऑफ द व्हेकल्स अँड स्मोक ऑफ द व्हेकल्स, त्याचा त्रास होतोय मुलांना. State the difference between plants, choose the road and those far away from the road based on the following points. Freshness of leaves. तर वरच्या पिक्चर मध्ये बघा, जवळचे जे झाड आहेत ते कसे येलोविश झालेले आहेत, म्हणजे काय, पानं त्यांची सुकून गेलेली आहेत, प्रदूषणामुळे पानं सुकून गेलेली आहेत. आणि जे लांबचे ट्रीज आहेत ते आपल्याला एकदम ग्रीन ग्रीन दिसत आहेत, फ्रेश दिसत आहेत, त्याचे लिव्स कसे फ्रेश आहेत. कलर ऑफ द लिव्स, कलर ऑफ द लिव्स कसा आहे, येलोइश झालेला आहे. जवळची जी झाडं आहेत त्यांचा कलर येलोविश झाला आणि जे लांबचे ट्रीज आहेत ते फ्रेश आहेत, फ्रेश ग्रीन कलर आहे त्याचा. देन अपिअरन्स ऑफ द प्लांट्स. अपिअरन्स कसा आहे, तर जे दूरचे आहेत ते फ्रेश आहेत आणि जे जवळचे आहेत ते सुकलेले आहेत, म्हणजे डल आहेत. डल अँड डल म्हणू शकतो आपण. From the observations above, you must have realized that there is a constant traffic on busy roads. कंटिन्युअस, आपण पाहिलं त्या रोडवरती काय आहे, कंटिन्युअस ट्रॅफिक आहे, सतत वाहने चालू आहेत त्या रोडवरती. ड्यू टू द बर्निंग ऑफ फ्युएल इन द व्हेकल, दे कॉन्स्टंटली इमिट स्मोक अँड सम पॉयझनस गॅसेस. फ्युएल बर्न होतं म्हणजे पेट्रोल जेव्हा जळतं, पेट्रोल डिझेल व्हेकल्स मधून, तेव्हा काय होतं, कॉन्स्टंटली इमिट, इमिट म्हणजे बाहेर फेकतं, स्मोक अँड सम पॉयझनस गॅसेस. स्मोक म्हणजे धूर आणि पॉयझनस गॅसेस म्हणजे विषारी काही वायू असं ते बाहेर फेकतं, विषारी गॅसेस असतात ते बाहेर फेकत असतं गाड्यांमधून, तो धुरामधून विषारी गॅसेस आणि धूर येत असतो. These gases mainly include कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड. तर हे सगळे घातक असे हे आहेत, घटक आहेत, गॅसेस आहेत. कोणते तर कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड. तर हे सगळे प्रदूषण करतात आणि त्याच्यामुळे आपल्या हेल्थवर परिणाम होतो. प्लांट सुद्धा सुकून जातात, प्लांटच्या सुद्धा वाढीवर परिणाम होतो. Similarly, minute particles of carbon and lead are also released into the air. तर मायन्यूट पार्टिकल्स, मायन्यूट म्हणजे खूप छोटेसे पार्टिकल्स, कशाचे तर कार्बन, कार्बनचे, आणि लीड म्हणजे सिसा, मराठीमध्ये शिसा बोलतो आपण लीडला. तर कार्बन आणि लीडचे बारीक बारीक पार्टिकल्स सुद्धा हवेमध्ये मिसळतात आणि ते हे सगळे घटक जे आहेत ते प्रदूषण तयार करतात, हवेमध्ये प्रदूषण होते त्याच्यामुळे. ज्यांना आवाज येत नाही त्यांनी प्लेस चेंज केली का, म्हणजे आवाज व्यवस्थित येईल स्टुडंट. अदर स्टुडंट्स आर सेइंग व्हॉइस इज क्लिअर. सगळ्यांनाच आवाजाचा प्रॉब्लेम होतोय का, साची आवाज येतोय? नो, येस. आवाज येतोय का साची, क्लिअर आहे ना? करीना क्लिअर आहे का? क्लिअर असं टाका मला. नो, येस, नो मॅम, मला काहीच कळत नाहीये. कोणी टाकतं येस, कोणी नो. क्लिअर म्हणून टाका. अनुज टाकतोय क्लिअर, अनुजला क्लिअर आहे व्हॉइस. वेदिका पण क्लिअर, करीना सांगते क्लिअर.
साची क्लिअर. ओके. तर माझ्याकडून इश्यू असताना तर कुणालाच आवाज आला नसता. आदेश पण सांगतोय क्लिअर. तर ज्यांना आवाजाचा इश्यू असेल ना त्यांचा नेटवर्क प्रॉब्लेम येतो. प्लीज तुम्ही प्लेस चेंज करा किंवा मग क्लास लिव्ह करून परत जॉईन करा एकदा. मोस्ट ऑफ द टाइम खिडकीत वगैरे बसलो ना आपण की क्लिअर येतो नेटवर्क, खिडकी जवळ बसल्यावर. ओके. An excess of these substances lower the quality of air in the environment. हे जर सबस्टन्सेस जास्त झाले म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त धूर झाला वातावरणामध्ये, इन्व्हायरमेंटमध्ये, तर त्याच्याने काय होतं, एअरची क्वालिटी असते, आपल्या हवेची गुणवत्ता असते, म्हणजे एक शुद्ध हवा मिळत असते आपल्याला, फ्रेश एअर मिळत असते, ऑक्सिजन भेटत असतो हवेमधून आपल्याला, तर तो फ्रेशनेस असतो तो कमी होतो, लोअर होतो, म्हणजे कमी होतो हवेतला फ्रेशनेस, क्वालिटी त्याची कमी होते. दिस इज व्हॉट वी कॉल एअर पोल्युशन. एअरची क्वालिटी ती खराब होते आणि मग त्यालाच काय बोललं जातं, एअर पोल्युशन, वायू प्रदूषण असं बोलतो आपण त्याला. एअर पोल्युशन अफेक्ट्स एनिमल्स अँड प्लांट्स इन द फॉलोइंग वेज. ओके, नेक्स्ट पार्ट कोण रीड करेल? ओके, अनुज रीड कर. Trachea, lung, and eye disorder explain burning of the eyes. The leaves of plants shrivel up and fall. Spores get sorted. The growth and development of plants is affected adversely. Constant traffic through forest area can एक मिनिट. कॅन हार्म harm the habitat of plants and animals living there. The wild animal is this forest begin to migrate elsewhere. The constant sound of vehicle create noise on a large scale. It causes ill effects such as restlessness, irritability, headaches, lack of concentration, pathological disorders, etc. If ओके there ओके are अनुज, वेट वेट वेट, एवढं समजून घेऊ आपण. आणि मोठे मोठे वर्ड्स होते ना ते तुझे सगळे चुकत होते, तुला आता तू लक्ष दे की ते वर्ड्स काय होते ऍक्च्युली, कसे रीड करायचे. ठीक आहे. एअर पोल्युशन अफेक्ट्स प्लांट्स, एनिमल्स अँड प्लांट्स इन द फॉलो येतात. आणि त्याच्या कमी लोकांकडे असायची कार, नाहीये आता, बऱ्याचशा लोकांकडे अवेलेबल असते कार किंवा फोर व्हीलर कुठे. तर त्याच्यामुळे काय होतंय, तर आपल्या म्हणजे अॅनिमल्स, आपण सुद्धा एक अॅनिमल आहे, तर ह्युमन असतील, अॅनिमल, प्लांट, या आपल्या सगळ्यांच्या हेल्थवरही त्याचा खूप वाईट परिणाम होतोय. तर त्याच्यामुळे बघा आपल्या हेल्थवर काय परिणाम होतो त्याचा, ह्युमन बिंगच्या हेल्थवरती. ट्रॅचिया, ट्रॅचिया म्हणजे एक लंग्स मध्ये एक भाग असतो त्याला बोलतात ट्रॅचिया, लंग, फुफ्फुस आणि आय डिसऑर्डर. आय डिसऑर्डर म्हणजे डोळ्यांच्या डिसऑर्डर म्हणजे आपण असं म्हणू शकतो, डोळ्यांचे आजार होऊ शकतात, विकार है ना, डोळ्यांचे विकार होऊ शकतात, फुफ्फुसांचे आजार होऊ शकतात.
बर्निंग ऑफ द आईज, डोळ्यांची जळजळ होऊ शकते प्रदूषणामुळे. द लिव्स ऑफ प्लांट श्रीवेल अप अँड फॉल. श्रीवेल अप म्हणजे काय? सुकतात. झाडांची पानं जी आहेत श्रीवेल अप होतात आणि पडून फॉल म्हणजे पडतात, सुकून जातात आणि पडतात, गळून जातात. म्हणजे एवढं वायू प्रदूषण इथं इफेक्ट करतं प्लांट्स वरती सुद्धा. जी रस्त्याजवळ लावलेली झाडं आहेत त्यांची सुद्धा पानं प्रदूषणामुळे गळून पडून जातात. स्प्राउट्स गेट स्कॉर्चेड. म्हणजे हे जे स्प्राउट म्हणजे काय? छोटी छोटी झाडं जी नुकतीच उगवलेली झाडं आहेत, कोंब आलेले आहेत झाडांना. न्यू बॉर्न बेबी कसं असतं? न्यू बॉर्न झाड असतं जे एखाद्या बी मधून जस्ट त्याचं ते बाहेर आलेलं असतं, त्याला काय बोलतात? स्प्राउट. तर ते स्प्राउट सुद्धा मरून जातात. स्कॉर्चेड म्हणजे ते मरतात किंवा जळतात. द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ प्लांट इज अफेक्टेड ऍडव्हर्सली. झाडांची जी ग्रोथ आहे, प्लांटची जी ग्रोथ आहे ती खूप अफेक्ट होते याच्यामुळे. डेव्हलपमेंट आहे, ग्रोथ आहे, त्याची वाढ आहे, त्या झाडाचा विकास आहे, तो ऍडव्हर्सली अफेक्ट होतो. म्हणजे खूप वाईट परिणाम होतो त्याच्यावरती. ऍडव्हर्सली म्हणजे काय? खूप वाईट परिणाम. कॉन्स्टंट ट्रॅफिक थ्रू फॉरेस्ट एरियाज कॅन हार्म द हॅबिटॅट ऑफ प्लांट अँड अॅनिमल्स लिव्हिंग देअर. एखाद्या रोडवरून कॉन्स्टंट म्हणजे सतत वाहने वाहत असतील एखाद्या जंगलामधून, जंगलाच्या जवळच्या भागातून, तर तिथलं जे प्लांटचं लाईफस्टाईल आहे, म्हणजे रोजचं प्लांटचं जे जीवनशैली आहे प्राण्यांची किंवा प्लांटची, त्याच्यावरती खूप वाईट परिणाम होतो. हार्म म्हणजे खूप वाईट परिणाम होतो त्याच्यावरती, जंगलामध्ये असणाऱ्या प्राण्यांवरती, झाडांवरती. कारण जर तिथून जंगलामधून जर एखादा रोड जात असेल आणि सतत त्याच्यावरून वाहनं वाहत असतील तर साहजिकच तिथे खूप जास्त आवाज असणारे, पोल्युशन असणारे, त्याच्यामुळे त्या अॅनिमल्सला सुद्धा त्याचा त्रास होतो. द वाईल्ड अॅनिमल्स इन दिस फॉरेस्ट बिगेन टू मायग्रेट एल्सवेअर. मग त्या तिथले जे वाईल्ड अॅनिमल्स असतात, वन्य प्राणी असतात तिथले, हत्ती, जिराफ वगैरे वाईल्ड अॅनिमल्स असतात, त्यांना त्रास होत असतो. मग ते काय करतात? दे बिगिन टू मायग्रेट एल्सवेअर. मायग्रेट म्हणजे काय? स्थलांतर करतात, एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जातात, दुसरीकडे कुठेतरी लांब निघून जातात. ते त्या जंगलामध्ये न थांबता दुसरीकडे जातात. कारण सतत हॉर्न्स वाजत असतात, गाड्यांचे आवाज येत असतात, त्यामुळे त्यांना सुद्धा त्रास होतो. बघा, आपण एकदा अगदीच रोडच्या जवळ राहिलो कधी, जे रोडच्या जवळ राहत असतील त्यांना बघा कंटिन्युअस हॉर्न, आवाज किंवा धूर येत असेल गाड्यांमधून, किंवा एखादी इंडस्ट्री असेल, कारखाना वगैरे असेल, तर कारखान्याच्या जवळ राहिले तर सतत त्या भागामध्ये धूर असतो. म्हणजेच काय असतं? पोल्युशन असतं तिथे सगळं. द कॉन्स्टंट साऊंड ऑफ व्हेकल क्रिएट नॉईज ऑन अ लार्ज स्केल. व्हेकलचे जे नॉईज असतात ते त्याच्यामुळे खूप साऊंड येत असतो, त्याच्यामधून खूप आवाज येत असतो. इट कॉजेस इल इफेक्ट सच एज रेस्टलेसनेस. इल इफेक्ट म्हणजे काय? त्याचे वाईट परिणाम होतात. कोणते कोणते? तर ह्या आवाजाचे काय परिणाम होतात? रेस्टलेसनेस म्हणजे अस्वस्थपणा जाणवतो. कंटिन्युअस आवाज आवाज ऐकून आपल्याला कसं एक शांत नाही वाटत, एकदम असं सारखा सततचा कॉन्सन्ट्रेट होऊ शकत नाही, अभ्यास करायचा आहे तर बघा आपला कॉन्सन्ट्रेशन होईल का? इवन घरात जरी गोंधळ असेल तरी आपलं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. तसंच मग नॉईज पोल्युशन असेल तर आपलं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. फिजिओलॉजिकल डिसऑर्डर म्हणजे शारीरिक आजार काहीतरी होतात, व्याधी काहीतरी होतात, डिसऑर्डर. सॉरी, सायकोलॉजिकल. सॉरी, दॅट इज नॉट फिजिओलॉजिकल, इट इज सायकोलॉजिकल. सायकोलॉजिकल म्हणजे मानसिक परिणाम होतो, आपल्या परिणाम होतो. सततचा आवाज, गोंधळ ऐकून आपलं मन अस्वस्थ होतं आणि मनावरती सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. मानसिक आजार आपल्याला काही होऊ शकतात. अंडरस्टूड?
समजलं का सगळ्यांना? आपण रिवाइज करूया एकदा. Where are all the students? Understood? तन्मय, जय, आर्या, अनिकेत, आदेश. अजून कोण आहे? करीना, साची. समजलं का? ओके, तर आपण काय काय पाहिलं? ट्रान्सपोर्ट पाहिलं ना, वॉकिंग, सायकलिंग आणि मॉडर्न मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट म्हणजे आधुनिक वाहतुकीची साधने. याच्यामध्ये काय फरक आहे? खाली काही क्वेश्चनचे आन्सर केले आपण. कोणती जर्नी इझी आहे, कोणत्या जर्नीमध्ये जास्त कम्फर्ट आहे, हे सगळं आपण लर्न केलं. त्याच्यानंतर 2 पिक्चर्स होते, ज्याच्यामध्ये काही ठिकाणी मुलं दिसत होती आणि काही ठिकाणी प्लांट्स दिसत होते. तर त्यांच्यावरती काय त्याचा परिणाम झाला हे आपण लर्न केलं. प्लांट्स वरती आणि त्या मुलांवरती प्रदूषणाचा किंवा आवाजाचा काय परिणाम होतो, वातावरणात कोणते कोणते घटक मिसळले जातात प्रदूषणामुळे, जसं की कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, त्याचप्रमाणे कार्बन आणि लीड हे सगळे पार्टिकल्स वातावरणामध्ये मिसळले जातात आणि त्याचा आपल्या हेल्थवरती वाईट परिणाम होतो. त्याच्यामुळे डोळ्यांची जळजळ होऊ शकते, फुफ्फुसांमध्ये ट्रॅचियामध्ये त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे झाडांची पानं सुकून जातात, छोटे छोटे जे प्लांट्स नवीन आलेले असतात ते मरून जातात. त्याचप्रमाणे अस्वस्थपणा होतो, चिडचिड होते, डोकं दुखतं, कॉन्सन्ट्रेशन कमी होतं आपलं आणि मानसिक आजार सुद्धा होतात आपल्याला. इफ देअर आर ट्रॅफिक जॅम्स, एअर अँड नॉईज पोल्युशन इन दॅट एरिया इन्क्रीजेस. म्हणजे हे सगळे घटक कशामुळे होतात आजार? तर ट्रॅफिक जॅम झालं, एअर पोल्युशन, नॉईज पोल्युशन हे जर सतत होत असेल तर हा सगळा त्रास होतो झाडांना किंवा ह्युमन बिंग्सला, अॅनिमल्सला. जंगलामधले अॅनिमल्स एका जागेवरून दुसऱ्या जागी स्थलांतर करतात म्हणजे मायग्रेट करतात. ट्रॅफिक ऍक्सिडेंट्स कॉज इंजुरीज, डेथ अँड डॅमेज टू द व्हेकल्स. बघा, त्याचबरोबर वाहनं जास्त वाढली रस्त्यावरती तर काय होतं? ऍक्सिडेंटचं प्रमाण खूप जास्त होतं, कारण रोड छोटा आणि वाहनं खूप जास्त, त्याच्यामुळे ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढायला लागतं. त्याच्यामुळे जखमा होतात, इंजुरीज होतात ऍक्सिडेंट झाल्यावर. कुणाचे हात तुटतात, कुणाचे पाय, डोक्याला इंजुरी होते, डेथ्स होतात, लोक मरतात सुद्धा. अँड डॅमेज टू द व्हेकल्स, आणि व्हेकल्स सुद्धा खराब होऊन जातात. लाखोचे व्हेकल्स असतात, ती वाहनं किती महाग असतात, लाखो रुपयांची वाहनं डॅमेज होऊन जातात, त्याचं नुकसान होतं. ओके, वी विल लर्न नेक्स्ट पार्ट इन द नेक्स्ट लेक्चर. ओके, सगळ्यांनी. Now, 6th standard students, open your 6th chapter, that is importance of oceans. Okay, all the students are very good. Everybody is concentrating. सगळ्यांचं लक्ष आहे आज क्लासमध्ये. सगळेजण रिप्लाय करतायत मला. व्हेरी गुड. तर आपण प्रिव्हियस क्लासमध्ये काय पाहिलं होतं? तर हे 5 टाइप्स ऑफ ओशन्स पाहिले होते. पॅसिफिक, अटलांटिक, इंडियन, सदर्न आणि आर्टिक. तर ह्या ओशन, सगळ्यात मोठा ओशन टू स्मॉल ओशन. पॅसिफिक इज द लार्जेस्ट ओशियन अँड आर्टिक इज द स्मॉलेस्ट ओशियन. त्यांचा एरिया पण काउंट केला होता आपण. त्याच्यानंतर हायड्रोस्फिअर म्हणजे वॉटर बॉडीज, सगळ्या वॉटर बॉडीज ज्या आहेत त्याला बोलतात
हायड्रोस्फेअर म्हणजे पाण्यात राहणारे सगळे जीव, सजीव, लिव्हिंग, जे पाण्यात राहणारे जे लिव्हिंग थिंग्स आहेत त्याला बोलतात हायड्रोस्फेअर. आणि जमिनीवर राहणारे जे आहेत त्यांना आपल्यासारखे म्हणजे काही वाईल्ड अॅनिमल्स, आपण ह्युमन बिंग्स, या सगळ्यांना बोलतात लिथोस्फेअर वरती राहतो आपण. आणि पाण्यामध्ये राहणारे हायड्रोस्फेअर. आणि हायड्रोस्फेअर मध्ये कोणते कोणते घटक येतात तर ओशन्स म्हणजे महासागर, सीज समुद्र, रिव्हर नद्या, अँड देअर ट्रिब्युटरीज त्याच्या उपनद्या, त्याच्यानंतर लेक म्हणजे तळे, वेगवेगळे छोटे छोटे तलाव, रिझर्वायर जलाशय, अँड अल्सो ग्राउंड वॉटर म्हणजेच विहिरींचं पाणी, बोरवेलचं पाणी, हे सगळं झरे असतील पाण्याखालचे ते सगळे हायड्रोस्फेअर मध्ये येतात. Of the global waters, 97.7% is contained in the oceans. 97% वॉटर जे आहे ते सगळं समुद्रांमध्ये आहे, खारट आहे. आणि पिण्यायोग्य पाणी किती आहे? फक्त 2.3%. म्हणजे हे जे जलाशय, आपण पाणी कुठून पितो किंवा पाणी कुठलं पितो आपण? नदीचं पितो. म्हणजे हीच नद्यांचं, विहिरींचं पाणी शुद्ध करून आपल्या नळांद्वारे आपल्याला मिळतं. तर हे जे पाणी कुठलं असतं पिण्यायोग्य? जलाशयातलं असतं किंवा डॅम मधलं असतं, विहिरींमधलं असतं, नद्यांमधलं असतं. तर त्या पाण्यांना स्वच्छ केलं जातं, फिल्ट्रेशन प्रोसेस केली जाते आणि ते आपल्याला आपल्या नळांद्वारे आपल्याला मिळतं पिण्यासाठी. तर असं पिण्यायोग्य पाणी पृथ्वीवरती फक्त 2.3% आहे. बाकीचं सगळं ओशन वॉटर आहे, सॉल्टी वॉटर. We always see living world around us. There is a considerable diversity in living world on land. Living world in the hydrosphere is many times greater than the living world on land. म्हणजे पाण्यामधलं जे जीव आहे म्हणजे सजीव सृष्टी आहे पाण्यातली, लिव्हिंग वर्ल्ड जे आहे सजीव सृष्टी, ती जमिनीवर राहणाऱ्या सजीव सृष्टीपेक्षा खूप मोठी आहे, खूप जास्त आहे. कारण 75% तर आपला पाण्यानेच वेढलेला आहे. पृथ्वीचा बराचसा भाग पाण्याने वेढलेला आहे. त्याच्यामुळे पाण्यातली सजीव सृष्टी आपल्यापेक्षा जास्त आहे जमिनीवर राहणाऱ्या लिव्हिंग वर्ल्ड पेक्षा. हे बघा, हे सगळे ऑक्टोपस, वेगवेगळ्या प्रकारचे फिश, मोठे मोठे शार्क्स, ब्लू व्हेल, शार्क, अशा प्रकारचे मासे असतात ना समुद्रामध्ये. त्याचबरोबर क्रोकोडाईल वगैरे नसतात मला वाटतं समुद्रामध्ये, ऑक्टोपस. पण नद्यांमध्ये वगैरे आपल्याला क्रोकोडाईल वगैरे असतात साठलेल्या पाण्यांमध्ये, मगरी, सुसरी, अशा प्रकारचे वेगवेगळे स्नेक्स. तर हे सगळं लिव्हिंग वर्ल्ड आहे पाण्यामधलं, हायड्रोस्फेअर मधलं लिव्हिंग वर्ल्ड बोलतात त्याला. आपण एक एक्सपेरिमेंट केला होता. एका बाउलमध्ये आपण काय बनवली होती? भेळ बनवली होती, है ना? आठवते सगळ्यांना? आणि त्या भेळमध्ये मीठ टाकायचं विसरलो होतो आपण. आणि काही वेळाने आपण आपल्या फ्रेंडला टेस्ट करायला दिली भेळ बनवून, आणि मीठ विदाऊट मीठ, है ना? आणि त्याच्यानंतर आपण मीठ टाकून ती त्याला टेस्ट करायला दिली. तर विच वन वॉज टेस्टियर? तर जेव्हा आपण मीठ टाकू तर ती भेळ म्हणजे एवढं मीठ आपल्या जेवणामध्ये इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जास्त मीठ खाणं पण चुकीचं आहे. जास्त सॉल्टी खाणं म्हणजे जास्त मीठ खाण्याने काय होतं? आपल्या बॉडीमधलं पाणी कमी होतं, डिहायड्रेशन होतं आपल्याला. त्यामुळे जास्त मीठ खाणं सुद्धा आपल्या हेल्थसाठी चुकीचंच आहे. पण थोडंसं मीठ तरी आपल्या जेवणामध्ये आपल्याला पाहिजेच असतं. बीपी वगैरे वाढतो मिठाने, ब्लड प्रेशर वगैरे, एजेड लोकांमध्ये ब्लड प्रेशरच्या समस्या होतात किंवा डिहायड्रेशन होतं छोट्या मुलांना सुद्धा मीठ जास्त खाण्याने. तर मीठ ऑलवेज कमी खाल्लं पाहिजे, पण थोडं का होईना मीठ आपल्या जेवणामध्ये इम्पॉर्टंट आहे. आळणी पदार्थ आपण नाही खाऊ शकत. तर अजून एक आपल्याला एक्सपेरिमेंट करायचंय. तर टेक सम वॉटर इन अ स्टील डिश. स्टीलच्या डिश मध्ये पाणी घ्यायचंय.
इट इज बेटर इफ द वॉटर इज फ्रॉम बोरवेल. बोरवेल असेल सगळ्यांकडे, ज्यांच्याकडे बोरवेल आहे त्यांनी बोरवेलचं पाणी घ्यायचंय. कीप द वॉटर इन डायरेक्ट सनलाइट. तर ते जे पाण्याची डिश आहे ती उन्हामध्ये ठेवायची, सनलाइटमध्ये. डू नॉट रिमूव्ह द डिश अंटिल ऑल द वॉटर गेट्स इव्हॅपोरेटेड. म्हणजे ती डिश मधलं पाणी जोपर्यंत सुकत नाहीये, संपत नाही. इव्हॅपोरेट म्हणजे बाष्पीभवन त्याचं होत नाहीये, म्हणजे त्या पाण्याची वाफ होऊन जात असते. जेव्हा उन्हामध्ये आपण फॉर एक्झाम्पल कपडे वाळायला घालतो, म्हणजेच काय होतं, कपडे जेव्हा सुकतात, आपले कपडे सुकतात म्हणजे काय होतं, त्या कपड्यांमधल्या पाण्याची वाफ होऊन जाते, उन्हामुळे वाफ होते आणि ते कपडे ड्राय होतात. तसं ती डिश आपल्याला ड्राय करायची, उन्हामध्ये ठेवायची आणि इव्हॅपोरेट होऊन जाईल त्यातलं वॉटर, म्हणजे त्याची स्टीम होऊन जाईल, त्याचं बाष्पीभवन होणार आणि ते ती डिश जी आहे ती ड्राय होणार. ऑब्झर्व द डिश आफ्टर द वॉटर हॅज इव्हॅपोरेटेड कम्प्लिटली. जेव्हा पाणी कम्प्लीट इव्हॅपोरेट होऊन जाईल, त्याची कम्प्लिटली स्टीम होऊन जाईल, बाष्पीभवन होणार, त्यावेळेला आपण चेक करायचं, ऑब्झर्व करायचंय. व्हॉट डू यू सी? टेस्ट द सबस्टन्स इन द डिश. आता तुम्हाला मग काय दिसतंय? डिश ड्राय झालेली, त्यातलं पाणी निघून गेलेलं आहे, तर खाली काय दिसेल बघा, तर एक व्हाईट असा छोटासा लेअर झालेला असेल डिश मध्ये. कधी कधी असं पण होतं, आपण जेव्हा भांडे धुतो आणि भांड्यामध्ये पाणी राहिलं फॉर एक्झाम्पल, आणि दुसऱ्या दिवशी तो ग्लास आपण किंवा डिश घेतली, जेवण करायचं आपल्याला, आपण ती भाजी घेण्यासाठी डिश घेतली, तर त्याच्यावरती व्हाईट व्हाईट मार्क्स दिसतात आपल्याला, है ना, डिश वरती. मग आपण काय बोलतो, अरे डिश नीट धुतलेली नाहीये, मग ती परत धुवून घेतो आपण. म्हणजेच काय होतं, काय नोटीस होतं आपल्याला, तर ते काय असतं, ते सगळे मिनरल्स असतात, पाण्यामधले मिनरल्स असतात, क्षार असतात, त्याला बोलतात क्षार. You must have noticed that after the water evaporated completely, a whitish layer is left in the dish. एक अशी व्हाईट लेअर डिश वरती जमा होते, एक अशी पांढऱ्या कलरची एक लेअर ह्याच्यावरती येते, डिश वरती. इफ यू टेस्ट इट यू विल फाइंड दॅट इट इज सॉल्टी. आपण त्याला टेस्ट केलं थोडस, तर ते खारट लागतं. यू विल रिअलाइज दॅट दीज आर द सॉल्ट इन द वॉटर. म्हणजेच काय आहेत ते, पाण्यामधले मीठ आहे, ते पाण्यामधलं मीठ आहे, क्षार आहेत, किंवा क्षार पण बोलतो आपण त्याला मराठीमध्ये. इन ड्रिंकिंग वॉटर द प्रपोर्शन ऑफ सॉल्ट इज क्वाईट लो. पिण्याचं जे पाणी येतं आपल्याला फिल्ट्रेशन करून नळांद्वारे, किंवा आपण आजकाल घरामध्ये आरोचे फिल्टर बसवतो, है ना, तर ते पाण्याचे फिल्टर का बसवतो, तर हे क्षारांचं प्रमाण कमी व्हायला पाहिजे आपल्या पाण्यामधून, पिण्याच्या पाण्यामध्ये ते कमी असलं पाहिजे क्षारांचं प्रमाण. खूप जास्त प्रमाण असला तर किडनी स्टोन वगैरे होऊ शकतात. हे सॉल्ट जे आहेत सगळे आतमध्ये जातात आणि किडनीवरती त्याचा लेअर तयार होतो, मग किडनी स्टोन वगैरे असे आजार होऊ शकतात. म्हणून मग पाण्यातलं क्षारांचं प्रमाण कमी असलं पाहिजे, म्हणून मग ड्रिंकिंग वॉटरमध्ये कमी असतं ते प्रोपोर्शन सॉल्टचं. वॉटर फ्रॉम ओशियन्स अँड सीज हॅज अ ग्रेटर अमाऊंट ऑफ सॉल्ट. समुद्रामध्ये, आता समुद्राचं पाणी कधी टेस्ट केलं असेल तुम्ही, तर ते कम्प्लिटली खारटच लागतं, खूप जास्त खारट लागतं. म्हणजेच काय असतं, त्याच्यामध्ये सॉल्टचं प्रमाण जास्त असतं, हेन्स इट टेस्ट सॉल्टी, खारट लागतं. ओके, हु विल रीड नेक्स्ट पार्ट? ओके, आय विल टेल यू हु विल रीड. सिक्स स्टँडर्डचं कोण आहे? जय आहे का? जय, व्हेअर इज जय? जयलाच तर मी सांगितलं ना. हा, येस, तू रीड कर नेक्स्ट पार्ट. कुठलं चालू आहे आपल्याला पॅराग्राफ, सांग बरं. सांगशील का एका सेंटेन्स मध्ये मला सांगशील आपण काय लर्न केलं? Do it ओके, रीडिंग ourselves. येतं तुला?
Yes, teacher. रीडिंग येतं ना तुला इंग्लिश मध्ये? Yes, तर स्टार्ट teacher. कर मग. थिंक अ लिटिल. ते स्टार्ट कर. थिंक अ लिटिल. Where does the water flowing to the river go in the end? And there were well volcanic volcanic eruption in the seas. eruptions. Eruption seas. एक मिनिट मी हे एकदा समजून सांगते, मग तू नेक्स्ट रीड कर. व्हेअर डज वॉटर फ्लोविंग थ्रू द रिव्हर्स गो इन द एंड? हे जे रिव्हर्स मधलं पाणी आहे, नद्यांमधलं, नद्या वाहत असतात, आपल्याला माहिती आहे, आपल्या गावाजवळून नदी जाते. प्रत्येकाच्या गावामध्ये आसपास आजूबाजूला कुठेतरी नदी असेल, ती नदी वाहत असते. मग ती नदी वाहत जाऊन शेवटी कुठे मिळते? कोण सांगेल मला? नदी वाहत जाऊन समुद्राला मिळते. करेक्ट. तर सगळ्या नद्या वाहून शेवटी समुद्राला मिळतात. आर देअर व्होल्कॅनिक इरप्शन्स इन द सी? व्होल्कॅनिक इरप्शन माहितीये का सगळ्यांना? ज्वालामुखीचा उद्रेक होतो, त्याला काय बोलतात? व्होल्कॅनिक इरप्शन. म्हणजे जमिनीमध्ये जी उष्णता तयार होते अर्थच्या सरफेस वरती खाली, ती एकदम अशी बाहेर पडते, एकदम आगीच्या स्वरूपात बाहेर पडते. तर त्याला काय बोलतात? ज्वालामुखी. म्हणजे खूप हीट असते त्याच्यामध्ये. ज्वालामुखीचा उद्रेक. तर समुद्रामध्ये सुद्धा असे ज्वालामुखीचे उद्रेक होत असतात, पाण्यामध्ये सुद्धा होतात. बघा, हा समुद्र आहे आणि त्याच्यामध्ये व्होल्कॅनो आलेला आहे, म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक झालाय, व्होल्कॅनिक इरप्शन झालेलं आहे याच्यामध्ये. म्हणजे जमिनीमध्ये खूप जास्त हीट तयार झाली, जसं बॉम्बस्फोट होतो तसं एकदम ज्वालामुखीचा कधी कधी उद्रेक होतो काही ठिकाणी. ओके जय, रीड. There is a abundant abundant aquatic life in the oceans, from the microbes, planktons to ant, whales. Different types of living things are found in the oceans. One day there remains ultimate in accumulate. ocean, ultimate in oceans. All liver following from mountains or hill has finally meet the oceans systems from inland lands, trees and views following with the water that remains. It is until the ocean with its river water. ओके जय, गुड. ओके, आपण हे आधी समजून घेऊया. देअर इज अबुंडंट अक्वॅटिक लाईफ इन द ओशन. म्हणजे अक्वॅटिक लाईफ आहे जी एक्झॅक्ट मराठीमध्ये काय, अबुंडंट म्हणजे खूप जास्त आहे. अक्वॅटिक लाईफ जी आहे, पाण्यात राहणारे जे जीव आहेत. अक्वॅटिक म्हणजे अक्वा म्हणजे काय? वॉटर. आणि अक्वॅटिक लाईफ तर ते खूप जास्त फ्रॉम द असतात की ते असतं मायक्रोस्कोप. तर ते एक इक्विपमेंट असतं, त्याच्यामध्ये आपण एखादा सजीव ठेवला, अमिबा वगैरे सारखे छोटेसे, इतके सूक्ष्म असतात की ते उघड्या डोळ्यांनी आपल्याला दिसत नाही, ते आपल्याला मायक्रोस्कोप मध्ये बघावे लागतात, दुर्बिणीत बघावं लागतं. तर इतके स्मॉल जीवांपासून ते ह्यूज व्हेल, म्हणजे मोठ्या मोठ्या ब्ल्यू व्हेल, आपण सगळ्यात मोठा हे म्हणतो, मासा म्हणतो ना, व्हेल, ब्लू व्हेल मासा. तर एवढे मोठे मोठे अॅनिमल्स आहेत ह्याच्यामध्ये, समुद्रामध्ये. डिफरंट टाइप्स ऑफ लिव्हिंग थिंग्स आर फाउंड इन ओशन. खूप सगळ्या प्रकारचे लिव्हिंग थिंग्स सापडतात ओशन मध्ये. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे मासे, हे सगळे स्टारफिश, ऑक्टोपस, हे सगळे कधी ना कधी मरतात.
वन्स दे डाय देअर रिमेन्स अक्युमुलेट इन ओशियन्स. म्हणजे ते एकदा मेले की मग ते तिथेच त्यांचं लाईफ संपली की ते त्यातच मरून जातात. आणि ते जेव्हा मरतात तेव्हा त्यांचे अवशेष जे असतात, रिमेन्स जे असतात, त्यांच्या डेड बॉडीज ज्या असतात त्या अक्युमुलेट होतात. ते जे अवशेष आहेत ते जमा होत जातात समुद्रांमध्ये. एवढे सगळे अक्वॅटिक अॅनिमल्स आहेत. रोज कितीतरी अॅनिमल्स मरत असतील. मग ते मेलेले अॅनिमल्स तिथे तळाशी जाऊन बसतात समुद्राच्या. ऑल रिव्हर्स फ्लोविंग फ्रॉम माउंटन्स ऑर हिली एरियाज फायनली मीट द ओशियन. आपण पाहिलं की सगळ्या नद्या ज्या आहेत ते वेगवेगळ्या पर्वतांमधून टेकड्यांमधून वाहत 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 जाऊन समुद्रामध्ये मिळतात. आणि त्या जेव्हा वाहत असतात नद्या त्यावेळेस त्या काय करतात, सेडिमेंट्स फ्रॉम इरॉडेड लँड्स, कुठे कुठे झिजलेल्या जमिनी असतात, दगड असतात छोटी छोटी किंवा मातीचा गाळ असतो, त्या आपल्यासोबत पाण्यासोबत घेऊन जात असतात. ट्रीज अँड बुशेस फ्लोविंग विथ द वॉटर. पाणी जेव्हा वाहत असतं त्याच्यासोबत झाडं, एखाद्या नदीला पूर आला किंवा छोटी छोटी झुडपं असतात ती सुद्धा नदीच्या पाण्याबरोबर वाहत असतात. असं वाहत वाहत जाऊन समुद्रामध्ये जातात ते. डेड रिमेन्स, नद्यांमध्ये काही प्राणी मरून पडले है ना, काही मेलेले अॅनिमल्स असतील, काही डेड बॉडीज असतील, त्या नद्यांमधून वाहत जाऊन त्या पण समुद्रामध्ये जातात. ETC एंटर द ओशन विथ दिस रिव्हर वॉटर. रिव्हरच्या पाण्याबरोबर हे सगळे झीज झालेल्या जमिनी, खडक, झाडं, वाळलेली झाडं, झुडपं, त्याच्यानंतर मेलेले अॅनिमल्स, हे सगळे पक्षी, अॅनिमल्स काय नद्यांमध्ये जे मरून पडले असतील ते समुद्रामध्ये जाऊन मिळतात, तिथे जमा होतात. इन बोथ अबोव प्रोसेसेस द डेड रिमेन्स डिकम्पोज रिलीजिंग व्हॅरियस मिनरल्स अँड सॉल्ट्स इन द ओशन वॉटर. तर ह्याच्यामुळे काय होतं, ओशन मध्ये ह्या मेलेल्या सगळ्या अॅनिमल्सचे रिमेन्स जे अवशेष आहेत त्याच्यामधून काय तयार होतं, रिलीज होतं व्हॅरियस मिनरल्स अँड सॉल्ट्स. त्याच्यामधून हे जे मीठ भेटतं आपल्याला ते कुठून भेटतंय, तर हे सगळे मेलेले डेड अॅनिमल्स आहेत, डेड प्लांट्स आहेत, त्याच्यामधून आपल्याला हे सॉल्ट्स आणि मिनरल्स भेटतात. खनिज, मिनरल्स म्हणजे खनिज म्हणतो आपण, आणि सॉल्ट म्हणजे क्षार. आणि हे खनिज आणि क्षार आपल्याला ह्या मेलेल्या अॅनिमल्स पासून भेटतात. ते मरून जमा होतात, ह्याच्यामध्ये जमा होतात ओशन्स मध्ये, आणि हळूहळू त्याच्यावरती प्रोसेस होते आणि त्यातून सॉल्ट तयार होतात, मिनरल्स तयार होतात. volcanic eruptions occur on land. Similar volcanic eruption take place in the ocean as well. हे ज्वालामुखीचे उद्रेक जे आहेत ते जसे जमिनीवरती होतात, पर्वतांवरती होतात बघा, ज्वालामुखीचे उद्रेक जे आहेत ते ह्याच्यावरती खूप सगळ्या पर्वतांमध्ये, नॉर्मल अशा प्लेन जमिनीवरती नाहीत होत, पण बऱ्याच वेळा ह्याच्यामध्ये होतात, पर्वतांवरती होतात, पर्वत रांगांवरती. साऊंड ब्रेक होतोय का स्टुडंट्स? काहींना क्लिअर येतोय, काहींना ब्रेक होतोय. ओके, प्लीज चेक युअर नेटवर्क. तर हे जे ज्वालामुखीचे उद्रेक होतात तर जसे पर्वत शिखरांवरती होतात तसेच ते समुद्रांमध्ये सुद्धा होतात. समुद्रामध्ये सुद्धा जमिनीमध्ये चढ उतार असतो आतल्या साईडला. समुद्राच्या जमीन एकसारखी प्लेन नसते, तिथे सुद्धा चढ उतार असतो. व्होल्कॅनिक इरप्शन होतात म्हणजे होतात. See figure 6.3. During volcanic eruption, different minerals, ashes, salt and gases are added to the water. तर जेव्हा हे व्होल्कॅनिक इरप्शन होतं तेव्हा हा आपण पाहिला इथे स्फोट झाला, जसा बॉम्बस्फोट होतो तसा स्फोट झालेला आहे जमिनीच्या खालून. समुद्राच्या खालची जी जमीन आहे त्याच्यामधून स्फोट झाला आणि त्याच्यासोबत काय होतात, ते जेव्हा इरप्शन होतं त्यावेळेला ऍश म्हणजे राख, मिनरल्स खनिजे बाहेर पडतात, राख बाहेर पडते, सॉल्ट म्हणजे क्षार बाहेर पडतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे वायू बाहेर पडतात, गॅसेस बाहेर पडतात आणि ते ऍडेड टू द वॉटर आणि ते सुद्धा पाण्यामध्ये मिक्स होतात. दिस इन्क्रीजेस द लेवल ऑफ सॉल्ट अँड मिनरल्स. आणि ह्या सगळ्यांमुळे पाणी जे आहे ते खारट लागतं आपल्याला. समुद्राचं पाणी खारट का लागतं, आता इथून पुढे विचारलं तर तुमच्या लक्षात येईल की कशामुळे खारट होतं.
तर ही मेलेली जी डेड अॅनिमल्स आहेत, प्लांट्स आहेत, त्याचे जे रिमेन्स असतात, अवशेष असतात, त्याच्यामुळे मिनरल्स आणि सॉल्ट रिलीज होतात. त्याचसोबत व्हॉल्कॅनिक इरप्शन होतात, त्याच्यामधून सुद्धा मिनरल, सॉल्ट, गॅसेस आणि ऍश तयार होते. आणि ते सगळे पाण्यामध्ये मिक्स झाल्यामुळे पाणी खारट लागतं आपल्याला. समुद्राचं पाणी खारट का लागतं असं, वाय ओशन वॉटर इज सॉल्टी, असं तुम्हाला क्वेश्चन विचारते. मग तुम्हाला त्याचं आन्सर देता आलं पाहिजे. अंडरस्टूड? समजलं का? व्हाय वॉटर इज सॉल्टी, ओशन वॉटर इज सॉल्टी. ओके. तर हे ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे आणि मेलेले प्लांट्स आणि अॅनिमल्स, त्याच्यामुळे ओशन वॉटर सॉल्टी होतं. बघा, आपण एक पुढे एक थोडंसं ऑब्झर्व करूया. In both the above processes, the dead remains decompose, releasing various minerals and salt in the ocean water. तर ह्या सगळ्या दोन्ही प्रोसेसमध्ये, ज्वालामुखीचा उद्रेक आणि डेड जे रिमेन्स आहेत, मेलेले जे अॅनिमल्स आणि प्लांट्स आहेत, ह्या दोन्हींचं प्रोसेसिंग होतं आणि डिकम्पोज होतात आणि ते व्हॅरियस मिनरल्स आणि सॉल्ट रिलीज करतात. Volcanic eruption occur on land. Similarly, volcanic eruption takes place in the ocean as well. Sorry, आपलं हे झालंय. This increases the level of salt and minerals. ओके, खाली फिगर बघा. ही मिठागरे आहेत, सॉल्ट पॅन्स आहेत, म्हणजे मिठागरे बोलतात त्याला, जिथे मीठ तयार होतं. समुद्राच्या किनारी असे मिठागरे बनवलेले असतात, जिथे की समुद्राचं पाणी आणून त्या पॅन मध्ये साठवलं जातं आणि मग सूर्याच्या उष्णतेने त्याची वाफ होऊन जाते आणि मग खाली मीठ आणि काही मातीचे वगैरे अवशेष पण राहत असतील. मीठ काय एकदम स्वच्छ मीठ लगेच मिळणार नाही आपल्याला, त्याच्यामध्ये माती असेल, वेगवेगळे अॅनिमल्स, डेड अॅनिमल्स वगैरे असतील. मग ते जेव्हा सुकून जातं पाणी, त्यावेळेला त्याच्यावरती फिल्ट्रेशन केलं जातं. जसं आपण टाटा मीठ म्हणतो ना, टाटा सॉल्ट, म्हणजे एक टाटा इंडस्ट्री आहे मिठाची, ती काय करते, ते मीठ घेऊन जाते सगळं, मग तिथे प्रोसेस करते, त्याचं शुद्धीकरण होतं, फिल्टर होतं ते मीठ, ते क्लीन केलं जातं आणि मग आपल्याला मिठाच्या पुड्यामध्ये कसं मीठ दिसतं, एकदम व्हाईट, क्लिअर आणि व्हाईट मीठ दिसतं आपल्याला, म्हणजे ते सॉल्ट पॅन मधून ते मीठ तयार केलं जातं समुद्राच्या काठी. ओके, इथपर्यंत लर्न करायचंय स्टुडंट, समजलं सगळ्यांना? आपण आता इथे थांबूया. खूप छान कोऑपरेट केलं तुम्ही आज. काहींचा नेटवर्क प्रॉब्लेम होता, तरी पण सगळ्यांनी व्यवस्थित आन्सर्स केलेले, रीडिंग पण छान केलंय. ओके, ऑल्सो डू युअर होमवर्क. आणि रिवाइज करायचं आहे लेसन सगळ्यांनी. ओके, बाय एव्हरीवन. बाय जय. Bye, teacher, and thank. Bye, teacher. Bye, teacher. बाय Bye, teacher. बाय Bye, बाय teacher. बाय.